महायुती सरकारच्या काळातील पहिल्याच विशेष अधिवेशनामध्ये विरोधकांचा आक्रमक बाणा पाहायला मिळाला। आमदारांच्या शपथविधीसाठी बोलवण्यात आलेल्या अधिवेशनामध्ये मार्कडवाडीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला। विरोधी पक्षाच्या आमदारांनी शपथविधीला नकार देत सत्ताधाऱ्यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला। बघूया एक रिपोर्ट। नवनियुक्त आमदारांच्या शपथविधीसाठी बोलवण्यात आलेल्या विशेष अधिवेशनाचा पहिला दिवस गाजला तो मार्कडवाडीच्या मुद्द्यावर। मार्कडवाडीच्या गावकऱ्यांनी बॅलेटवर मतदानाची तयारी केली होती। पोलीस आणि प्रशासनानं मार्कडवाडीच्या गावकऱ्यांवर गुन्हा दाखल केला। काही गावकऱ्यांना अटक झाली आहे। त्यामुळे संतापलेल्या विरोधकांनी आज थेट आमदारकीच्या शपथविधीवर बहिष्कार घातला। नाना पटोलेंसह अनेक आमदारांनी स्वतः शपथ घेणं टाळलं। आमदारकीची शपथ घ्यायची की नाही याबाबत पुढे निर्णय घेणार असल्याचं नाना पटोलेंनी सांगितलंय। आम्ही निवडून आले लोक आहोत, पण आल्यानंतरही सुद्धा जनभावना ज्या महाराष्ट्राच्या जनतेच्या आहेत त्या माध्यमातून आम्ही आज वोट घ्यायची नाही, घ्यायची की नाही घ्यायची त्याचाही निर्णय आपण अजून आम्ही घेतलेला नाही। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आय लव्ह मार्कडवाडी नावाचे बॅनर विधिमंडळ परिसरात झळकवले। त्यांच्या सोबत विरोधी पक्षांचे बहुतांश आमदार आंदोलनात सहभागी झाले होते। तासगावचे आमदार रोहित पाटील यांनी ही शपथ सोडून आंदोलनात सहभाग नोंदवला। मार्कडवाडी येथे जो प्रयोग होणार होता तो या सरकारने जबरदस्तीने थांबवला। लोकांचा आंदोलनाचा अधिकार आहे, तो अधिकार हिरावून घेतला आणि त्याचबरोबर मार्कडवाडीमध्ये अटक सत्र सुरू केलं। एकतर तुम्ही घाबरलात की मार्कडवाडीचं लोण हे पूर्ण महाराष्ट्रात पसरलं आणि आता अटक करून तुम्ही त्याला अजून फुंकर मारलीत। मार्कडवाडीचा प्रयोग हा आधुनिक भारताचा दांडी मार्च असेल। विरोधकांचं आंदोलन म्हणजे स्टंटबाजी असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला। अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आमदारांना शपथ घ्यावीच लागणार आहे, अन्यथा विरोधक आमदारांना कामकाजात सहभागी होता येणार नाही असंही अजित पवार यांनी सांगितलं। त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल, तर परवा दिवशी सभागृहामध्ये कामकाजात भाग घेता येईल। ही एक प्रोसिजर आहे आणि बहुतेकांना सगळ्यांना माहिती आहे, परंतु पहिल्याच दिवशी आपण काहीतरी वेगळं करतोय। आम्ही जरी संख्येने कमी असलो तरी आम्ही आमचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतोय। हा केविलवाणी त्यांचा प्रकार चाललेला आहे, याला काही अर्थ नाही। शपथेवर बहिष्कार घालणं म्हणजे निवडून देणाऱ्या जनतेचा अपमान असल्याचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावला। मला असं वाटतं की कुठेतरी लोकशाहीचा हा अपमान आहे आणि जनतेने ज्यांना निवडून दिलं त्यांनी शपथ घ्यायला नकार देणं म्हणजे निवडून देणाऱ्या जनतेचा अपमान आहे। विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानं विरोधकांचा आवाज क्षीण झालाय असा सत्ताधाऱ्यांचा समज होता। पण मार्कडवाडीच्या मुद्द्यावर महायुती सरकारच्या पहिल्या अधिवेशनाचा पहिला दिवस विरोधकांनी गाजवून सोडला। मनोज कुलकर्णीसह कृष्णात पाटील, झी 24 तास, मुंबई।